नमस्कार मित्रांनो, 1K सेलिब्रेशनसाठी आपण लकी ड्रॉची घोषणा केली होती आणि ह्या लकी ड्रॉसाठी बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, बऱ्याच फार्मचे आपल्याला नावे आली आणि या नावामधूनच आपल्याला लकी ड्रॉची घोषणा करायची आहे, त्यातूनच लकी विनर काढायचे आहेत. आपण यामध्ये सांगितलं होतं की 2 आपण लकी विनर काढणार आहेत. ह्या लकी विनरांना आपण काय करणार आहे, तर जो 2 नंबरचे विजेते असणार आहेत तर त्यांना आपण पिल्लांचे संगोपन शास्त्र ही माहिती पुस्तिका त्यांना घरपोच पाठवणार आहे. त्यानंतर जो पहिला नंबर असणार आहे तर त्या पहिल्या नंबरसाठी आपण ही कुक्कुटपालन आजार आणि उपचार ही माहिती पुस्तिका सुद्धा म्हणजे ही माहिती पुस्तिका त्यांना देणार आहे. आता हा लकी नंबर काढण्यासाठी मी एक लहानपणीचा आपला गेम आहे तर तो गेमच इथे इन्क्लूड केलेला आहे की आपण चोर पोलीस खेळायचं यामध्ये. हाच पारदर्शकता असण्याचा हाच मला मार्ग वाटला. पारदर्शकता ह्या आपल्या लकी ड्रॉ मध्ये पारदर्शकता ठेवण्याचं काम हा आपला जुना गेम करेल. तर मित्रांनो, दुसऱ्या नंबरसाठी आपण यातून लकी नंबर काढायचा आहे. लकी नंबर कोणाचा आहे? ओके 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 चला, सगळ्यात पहिल्यांदा पीके ॲग्रो फार्म लांजा. अभिनंदन पीके ॲग्रो फार्म लांजा यांनी दुसऱ्या नंबरचं बक्षीस त्यांना मिळाले, त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पहिल्या नंबरच्या विजेत्यासाठी ओके, पहिल्या नंबरचा विजेता कोण असणार आहे? कोण असणार आहे? कोण असणार आहे? कोण आहे? भूषण पाटील. खरं तर माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती यांची कमेंट आहे. म्हणजे कसं आहे, एखादा जर व्यवसाय करायचा म्हटलं, एखाद्याने व्यवसाय जर करायचं म्हटलं किंवा एखाद्यानं जर आपण त्याला जिद्द म्हणतो, जिद्द जर असेल तर लकी ड्रॉ मध्ये पण त्याचा नंबर येऊ शकतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट करायला लागलो तर आपल्याला निसर्ग सुद्धा साथ देतं. अशाच पद्धतीचं असावं कदाचित, कारण त्यांच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओवर त्यांची कमेंट आहे, त्यांचे फोन येतात आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या फार्मवरती आपण सांगितल्याप्रमाणे अप्लाय केलेल्या आहेत आणि त्यांना हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस अगदी घरपोच देण्याचं आपण काम करणार आहे. त्यांना देखील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपल्या ह्या दोन्ही विजेत्यांना आपण जी माहिती पुस्तिका आहे तर ती अगदी घरपोच त्यांच्या घरच्या पत्त्यावरती पाठवायचं आपण काम करणार आहे.